बड़े निरंतर हे जाने आवड़े निरंतर हे जान ध्यान तुलसी आरगना का से पीतांबर तुलसी आरगना का से पीतांबर मकर कुंडले तपति श्रवण मकर कुंडले तपति श्रवणी मकर कुंडले तळपति श्रवणी मकर कुंडले तळपति श्रवणी कंटिका विराजित नाम तुलसी हर गणा का से पीतांबर तुलसी हर गणा का से पीतांबर कंठी कौस्तुभ मणि विराजिता कंठी कौस्तुभ मणि विराजिता तुलसी हार तुलसी हार गळा का
आसराना शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोणता दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागिती दिव्य लोकास लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा वो स्वामी यावरी न करावा उभे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिले सरस्वती नमोस्तुते रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विढाला 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 उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम चिगती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवकाणी प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचं महानंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कुड असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 5 चरणाचा या ठिकाणी या मानवी हृदयाला आलेल्या जन्माला प्रत्येक जीवाला त्याच्या संसाराचं फळ काय या संसारात आल्यानंतर कोणती नियमावली आहे ती आजच्या अभंगामध्ये महाराजांनी सांगितली आहे विढाला 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 हो म्हणून या संपूर्ण अभंगामध्ये सांसारिक जीवाने कोणती नियमांचं पालन करावं काय काय करावं हे सगळं जगद्गुरु तुकोबराने आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे चला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रेरणा द्यायचा म्हणजे तो असा आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सगळ्यांना माहीत जरी असलं ज्ञात जरी असलं तरी वक्त्याचं प्रधान करतो या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी श्री क्षेत्र महरळ या ठिकाणी नवीन वास्तुशांती निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत म्हणून त्या ठिकाणी शास्त्राच्या पद्धतीनं काही शास्त्राने नियम सांगितलेले असतात त्या नियमामध्ये वास्तू बांधल्यानंतर किंबहुना राहण्याला जागण्याच्या अगोदर
त्या ठिकाणी पूजा करावी लागते. काही विधी शास्त्राने सांगितलेले आहेत. ती विधियुक्त पूजा या सर्व मंडळीनं करून या ठिकाणी सुंदर असं कीर्तनाचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं ज्यांनी या वास्तू उभारल्या, 2 वास्तू आहेत, सुंदर अशा वास्तू त्यांनी उभारलेल्या आहेत. त्यामध्ये श्री गोपीनाथ पुंडलिक म्हस्के, त्याचप्रमाणे श्री दत्तू गोपीनाथ म्हस्के, श्री शिवाजी गोपीनाथ म्हस्के, श्री अशोक गोपीनाथ म्हस्के, श्री पांडुरंग गोपीनाथ म्हस्के, भास्कर अशोक म्हस्के, अक्षय पांडुरंग म्हस्के, अमोल अशोक म्हस्के, शुभम पांडुरंग म्हस्के आणि कृष्णा भास्कर म्हस्के या सर्व मंडळीनं अथक प्रयत्नातून सुंदर अशा वास्तू या ठिकाणी उभारलेल्या आहेत. द्यावे तेवढे धन्यवाद या संपूर्ण मंडळीला थोडेच आहे. किंबहुना ज्या माध्यमातून जे काही कष्ट करून, जे काही परिश्रम करून या मंडळीनं इथपर्यंत आपला हा प्रवास सुंदर अशा पद्धतीने केला आणि ज्यांच्या खऱ्या अर्थानं ज्या माध्यमातून ही संपूर्ण मंडळी पुढचा प्रवास करत आहेत त्यांचे फार्म आहेत. छत्रपती रोड लाईन्स फार्म सिन्नर, वरद ट्रेडिंग कंपनी, ओम साईड ट्रेडिंग कंपनी, वरद मेडिकल, वरद पॅथॉलॉजी अशा या संपूर्ण माध्यमातून ही संपूर्ण मंडळी आपल्या संसाराचा गाडा मोठ्या आनंदानं, प्रेमानं, परिश्रमानं ओढत आहे. द्यावे तेवढे धन्यवाद या संपूर्ण मंडळीला थोडेच आहे. एकदा मोठ्या प्रेमानं यांच्याकरता सर्वांनी टाळी वाजवा, वाजवा जोरात 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 जोरात. हो, द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आता उपस्थित सगळेच या ठिकाणी मंडळी आहे. आणि हे बघा, आपलं संपाच्या टायमाला कीर्तन सुरू झालं आणि तसंही आजचा दिवस आपण आपल्या पाहुण्यांकरताच दिलेला आहे, बरोबर ना? कोणाला घाई आहे का? तसं काहीच नाही. आजच्या दिवशी आपला संपूर्ण वेळ आपण या भजनाकरता, नामस्मरणाकरता दिलेला आहे. म्हणून या संपूर्ण परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलो. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्वांना थोडेच आहे. त्यामध्ये संपूर्ण आता पाहुणे मंडळी आहेत. आमचे अमोल शेट आहे, बंटी शेट आहे, सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. चला, कीर्तन म्हटलं की एकट्याचा खेळ नसतो. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने मृदंगावरती सुंदर अशी साथ करण्याकरता उभ्या महाराष्ट्राचं वैभव आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक रत्न हरिभक्तप्राण आमच्या सर्वांवरती जेव्हा पाड प्रेम करणारे आमचे जीवलक दिनेशजी महाराज मोजाड. जोरात वाजवा, वाजवा जोरात. हो, आपण आजही यूट्यूबला सर्च केलं, या माणसाचा आपल्याला व्हिडिओ, हा माणूस काय लेवलचा आहे आपल्याला पाहायला भेटेल. आपल्या सगळ्यांच्या प्रेमास्तव महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. द्यावे तेवढे धन्यवाद महाराजांना थोडेच आहे. चला, त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं गायन जाऊन पोहोचलं असे हरिभक्तीपरायण आमचे संगीत अलंकार, संगीत विशारद ओंकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी वाजवा, वाजवा जोरात जोरात. हो, त्याचप्रमाणे आमच्या छोटछोट्याल्या गुरुबंधू मंडळींवरती अतोनात प्रेम करणार, किंबहुना ज्यांनी आम्हाला चाल शिकवावी, सरगम शिकवावं, हरिभक्तीपरायण माझ्यावरती अतोनात प्रेम करणारे हरिभक्तीपरायण आमचे खिलारी गुरुजी नारायण महाराज खिलारी. एकदा जोरदार टाळी वाजवा, वाजवा. आणि महाराज ही मंडळी आमचे दिनूदादा आहेत, ओंकार महाराज आहेत, गुरुजी आहेत. ही मंडळी कोणत्या एका प्रमाणानं आणि एका चक्रधारानं कधी फेमस झाली नाही. त्यांनी जो चक्रधार वाजवला, त्यांनी जी चाल गायली, जे सरगम गायलं ते अख्खच्या अख्खं सगळंच फेमस होऊन गेलं अशी ही मंडळी आहे. म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकडे. हो, त्याचप्रमाणे हरिभक्तीप्राण आमचे वारकरी रत्न विकास महाराज या ठिकाणी उपस्थिती, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आला, हरिभक्तीप्राणांचे जीवाचे जेवलं गोविंद महाराज असतील, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून मी आज इथं उभा आहे ते हरिभक्तीप्राण माझे वडील हरिभक्तीप्राण सोपान महाराज पवार, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. आणि सुंदर असा साऊंड सिस्टीम ज्यांची काही आहेत, सुंदर प्रत्येकाच्या कानावरती सुंदर मधुर आवाज पडतोय. हरिभक्तीप्राण आमचे रवी भाऊ, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो, त्यांनाही वंदन. आणि आमच्या सागर महाराज घुमरेंच्या वारकरी शिक्षण संस्थेतील संपूर्ण विद्यार्थी, त्यांनाही वंदन, प्रणाम. सुंदर अशी शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी 2-2 कॅमेरे आज लावलेले आहेत. ही शूटिंग, हे कीर्तन मी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे घरी गेल्यानंतर. सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित आहे. माता मावले या ठिकाणी उपस्थित आहे. पुरुष वर्ग आहे तिकडे रस्त्यावरती उभे असलेले सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि राहिलेल्या वेळामध्ये आपल्या सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. विठाला विठाला आपण सर्व या ठिकाणी आजच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने जमलेलो आहोत. शास्त्र काही नियम सांगतं, कर्मकांड काही सूक्ष्म असतं, म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला आपण जीवन जगावं लागतं. चला, घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांसारिक जीवाने
जगावं कसं याची नियमावली सांगतात. विठाला 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 हो, नियमावली सांगत असताना बघा आज या मंडळीनं संपूर्ण 2 सुंदर अशा वास्तू उभारल्या. उभारल्यानंतर शास्त्र सांगतं त्याची काही विधियुक्त पूजा करावी लागते. ती पूजा केल्याशिवाय त्या ठिकाणी घरामध्ये राहायला जाता येत नाही. कारण का, वास्तू नावाचा राक्षस तो पुरुष आहे, तो शांत करावा लागतो, त्यानंतर घरामध्ये राहायला जावं लागतं. बघा आपण घराची आखणी करतो, मांडणी करतो. त्या घराची मांडणी करत असताना, आखणी करत असताना त्याचा स्क्वेअर काढावा लागतो. स्क्वेअर काढल्यानंतर काही घरं आयताकृती असतात, त्याचा स्क्वेअर निघत नाही. खोली बांधून तिचा स्क्वेअर काढून त्या ठिकाणी त्या खोलीच्या मधोमध एक आपला हातभर म्हणजे आपल्या बोटापासून तर कोपरापर्यंत एक खड्डा खंदायचा असतो. खड्डा खंदल्यानंतर तो तितकाच लांब तितकाच रुंद, त्याच्यामध्ये गच्च पाणी भरून 7 पावलं दक्षिण दिशेला चालत जायचं आणि परत आल्यानंतर त्या खड्ड्यात किती काही पाणी शिल्लक आहे याच्यावरून कळतं आपल्या वास्तू दोष किती आहे. विठाला विठाला म्हणजे कर्मकांड सूक्ष्म आहे. त्या कर्मकांड ती विधियुक्त पूजा आपल्याला करावीच लागते. चला का वास्तू शांती केली जाते, काही पूजा करावी लागते. ऐका बाबा, आपण घर बांधतो, वास्तू बांधतो, पूजा करतो, हे सगळे खरं आहे. पण घर बांधायच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपली जागा पवित्र आहे का ते या ठिकाणी बघावं लागतं. काही वेळेस त्या जागेवरती काही अपवित्र दोष घडलेले असतात, ती जागा अपवित्र झालेली असते. एखाद्या वेळेस तिथं एखादा प्राणी गतप्राण झालेला असतो. त्या प्राण्याच्या गतप्राण झाल्यानंतर ती जागा अपवित्र होते. म्हणून ती जागा पवित्र करण्याकरता जी केली जाते तिला म्हणतात वास्तुशांती. विठाला हो, घराचं काम चालू झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरासाठी लागते ती काय, वाळू. वाळू तयार होते कुठं, फ्रीज मध्ये. तुम्ही विचार करत असतील मृदंगाचार्य महाराजांचं वादन जर पाहिलं तर महाराष्ट्रात त्यांना तोड नाही. गायनाचार्य, अरे बाप, सिस्टीम त्याच्यापेक्षा मोठी. आणि हा एवढा कुठून धरून आणलाय ना. बरं तरी स्टेज ठेवलं दादा त्यांनी. पण तसं काय कोणी टेन्शन घेऊ नका. तुम्ही हायवेला ट्रक पाहिला का, ट्रक? आता तुम्ही सगळे हायवेवरतीच फिरणारे माणसं. ट्रक पाहिलाय ना, किती भरलेला ट्रक असू द्या, लोडिंग ट्रक, तो जर पंक्चर झाला तर ड्रायव्हर काय करतो, शेट साईडला लावतो. त्याच्यात अशी छोटीशी वस्तू असते, काय म्हणतात तिला, जॅक म्हणतात. एकदा जॅक काढला आणि गाडी खाली लावला, किती भरलेली टनाची गाडी असू द्या, उचलतो की नाही तो. तुम्ही मला जॅक नका समजू, पण आपण गाडी उचलण्याचा प्रयत्न करू. महिला मंडळ, तुम्ही स्वयंपाक करतात ना, बोला ना, करतात. बरं आजी मला उत्तर द्या, रोजची भाजी तिखट बनवण्याकरता एक पदार्थ लागतो, तिला काय म्हणतात? मिरची म्हणतात. सगळ्यात तिखट मिरची कोणती राहती? लवंगी मिरची. ती केवढी राहती? माझ्या एवढी. नाही, माझ्यासोबत बोलत चालेल. हे बघा, मी एकट्यानं बडबड करायची, तुम्ही बोलाय ऐकायचं. याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन हे संवादातून असावं. महाराज म्हणतात, तुम्ही हो आम्ही, तुम्ही आणि बसवच्या पद्या करी. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, गदारोळी माझ्यासोबत बोलत चला चला. खऱ्या अर्थानं काय चालू होतं आपलं कीर्तन. हा, घर बांधल्यानंतर पहिली आपली येते वाळू. वाळू खऱ्या अर्थानं नदीतून येते, नदीत तयार झालेली असते. ऐका, आपल्या घरात कोणी गतप्राण झालं बाबा, गावात गतप्राण झालं, गतप्राण झाल्यानंतर पहिला विधी होतो दशक्रिया. दशक्रिया झाल्यानंतर रक्षा, आणि ती रक्षा घेऊन, ती राग घेऊन, त्या हस्ती घेऊन आपण कुठं जातो? नदीवरती जातो. ऐका, नदीत त्या हस्ती, त्या रक्षा विसर्जन करतो. मग ती रक्षा त्या ठिकाणी विसर्जित केल्यानंतर, अर्पण केल्यानंतर ती रक्षा खऱ्या अर्थानं अपवित्र मानली जाते. आणि ती अपवित्र असलेली रक्षा, अपवित्र असलेल्या हस्ती त्या ठिकाणी नदीत जातात, गंगेत जातात. आणि त्या गंगेत गेल्यानंतर त्याचे कण रजकण वाळूला चिटकतात. म्हणून ती वाळू सुद्धा अपवित्र होते. म्हणून ती अपवित्र झालेली वाळू पवित्र करण्याचं काम केलं जातं, त्यालाच म्हणतात वास्तुशांती. विठाला. पहिली दुसरी
दुसऱ्यानंतर वीट आणली जाते आपल्या घराला. वीट बाबा मातीतून तयार केली जाते, बरोबर की नाही? मातीतून वीट तयार होते. ऐका, आता ती माती आणल्यानंतर आपल्याला माहिती नाही ती माती पवित्र आहे का अपवित्र आहे. ती माती जिथून आणली तिथं ती जागा अपवित्र असू शकते. तिथे एखादा कुत्रा मेलेला असू शकतो, वृषभ म्हणजे बैल मेलेला असू शकतो. त्याचं हाडाचं पाणी होऊन जातं. तिथून ती माती आपल्या घराला येते, म्हणजे विटेच्या स्वरूपात येते. मग आपल्याला माहिती नसतं ती माती अपवित्र आहे का पवित्र आहे. म्हणून ती माती पवित्र करण्याचं काम ज्या दिवशी केलं जातं तिला म्हणतात वास्तुशांती. विठाला असे अनेक कारण. आता घराच्या प्रत्येक खेळ्यापासून तर घराच्या प्रत्येक सामानापर्यंत आपण सांगू शकतो, पण आपल्याकडे वेळ कमी. चला, खऱ्या अर्थानं आपला दरवाजा येतो. दरवाजा बाबा चौकट येते. चौकट कशाची असते? लाकडाची. आता लाकूड जंगलातून आणत असताना कर्मकांड इतकं सूक्ष्म आहे. ते असं सांगतात, लाकूड तोडणाऱ्यानं आता आंघोळ केलेली असते का? केलेली आहे का नाही केलेली ते आपल्याला माहिती नाही. ते अपवित्र हाताने लाकूड येतं, त्याची चौकट बनते. आणि चौकट तर म्हणजे आपल्या मेण घराचा आपलं प्रवेशद्वार आहे, ती मेण असते. म्हणून ते अपवित्र हाताने आलेलं लाकूड पवित्र करण्याचं काम ज्या दिवशी केलं जातं तिला म्हणतात वास्तुशांती. आता अनेक असे मुद्दे आहेत. आपण खिडकी बसवतो घराला, रेलिंग बसवतो, काचा बसवतो, अनेक आहे. खिडकी बसवत असताना आता तो खिडकीवाला तंबाखू खाता खाता बसवतो, बिडी ओढता बसवतो, पेलेली बिडी त्याच खिडकीला विजवतो. आता त्याच्या व्यसनाला आपण काय करू शकतो का? त्याला जर बोलायला जावं तर तो म्हणतो तुझी खिडकी तूच ठोक. त्याच्यामुळं आपल्याला काही बोलता येत. म्हणून जे काही अपवित्र सामग्री आपल्या घराला वापरलेली असते ती सगळीची सगळे पवित्र करण्याचं काम ज्या दिवशी केलं जातं तो म्हणजे आजचा दिवस, म्हणजे वास्तुशांती. विठाला बरं महाराज, ब्राह्मण देवतेच्या हातून आम्ही सर्व वास्तुशांतीची पूजा, ओम हवन त्या ठिकाणी सर्व घरात मांडलेला आहे. सगळी पूजा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. मग हा रिकमटक 5-50 खर्च कशाला वाढवला? रिकमी कीर्तनकाराची 21, गायकवादकांचे 15-15, जाता जाता केला विचार. हा रिकामा खर्च कशाला वाढवला? बरोबर की नाही बाबा? ऐका, ब्राह्मण देवता पूजा करत असते. पूजा करत असताना महाराज ब्राह्मण देवतेला घाई असते. एक लग्न लावून एक दशक्रिया झाली की वर्षश्राद्ध झाली की अजून काहीतरी. त्याच्यामुळं पूजा ही धावत्या वेगात असते. पूजा ही धावत्या वेगात असते. कर्मकांड असं सांगतं, मंत्र चळे थोडा परी धडाची होय. थोडा मंत्र चुकला की दोष ब्राह्मणाला नाही लागत, ते दोष आपल्याला लागतात. मग ते लागलेले दोष जाळण्याचं काम करत असल तर ही कीर्तन आहे. महाराज सांगतात की रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जळती वातारण हरी. वा 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 ओंकार महाराज. जळती वातारण हरी एक, जळती वातारण हरी एक. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जळती वातारण हरी एक एक. जळती वातारण हरी एक, जळती वातारण हरी एक. वाजवा. राम कृष्ण नामे सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. कितीही दोष लागलेला असू द्या पूजेमध्ये, ते प्रत्येक दोष घालवण्याचं काम जर काम करत असेल त्याचं नाव कीर्तन आहे. आणि महाराज असं सांगतात, कितीही मोठे दोष असू द्या, कितीही दोष असू द्या, अहो असे जगात दोषच नाही किती या नामाने जाऊ शकत नाही. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ऐका गुरुजी, ते आपल्या आता चला
असे दोषच नाही की नामस्मरण जाळू शकत नाही, सगळे दोष जाळण्याचं काम नामस्मरण करत असतं. म्हणून या दिवशी या संपूर्ण मंडळीच्या माध्यमातून हे संपूर्ण केलेलं कीर्तनाचं आयोजन ऐका. खऱ्या अर्थानं माणूस जन्माला या पृथ्वी तलावरती देवाने घालावा अशी देवाच्या मनात संज्ञा आली, विचार आला. देवाने त्यावेळेस ज्यावेळेस तो एकटा होता त्यावेळेस पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे तेरे. पहिल्या वेळेस या ठिकाणी काहीच नव्हतं. मग त्या ठिकाणी एकटा होता विराट पुरुष. कोण होता? एकटा होता. कोण? विराट. कोली नाही, पुरुष होता. त्या ठिकाणी तो विराट पुरुष जन्माला आला. त्या विराट पुरुषाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाची निर्मिती म्हणजे याची नाभी कमळी जन्मचतुरानन. जन्मचतुरानन 4 डोक्याचा. कोण? ज्यांना आहे ते बोला. काय डोके बोला ना. 4 डोक्याचा कोण? ब्रह्मदेव जन्माला आला. ब्रह्मदेवाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही तप करा. तप करण्याकरता ब्रह्मदेवाना जागा निवडली. भारतात जागा निवडली. महाराष्ट्रात जागा निवडली. उत्तर महाराष्ट्रात जागा निवडली. नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मदेवानं कमळाच्या आसनावरती आपलं पद्मासन लावलं आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केली. तर उजव्या बाहूतून मनू आणि डाव्या बाहूतून शत्रुपा अशा 2 आपत्ती त्या ठिकाणी जन्माला आल्या असं सांगितलं जातं. महाराज या संपूर्ण सृष्टीची सुरुवात त्या दोन्ही पासून झालेली आहे. विठाला विठाला त्यांचे आपण अन्वय आहोत. मानवाचं या ठिकाणी वास्तव्य निर्माण झालं. मग आता देवाने आपल्याला जन्माला घातलं. मग साहजिक आहे मानवाच्या मूलभूत गरजा. मानव जन्माला आला की त्याच्या मूलभूत गरजा असतात. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, अजून मोबाईल आणि चार्जर. नुसतं मोबाईल घेऊन उपयोग. वा वा गाड्या वा गाड्या नसत्या एवढे माणसं इथं आले सुद्धा. ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. मानव जन्माला आला की त्याच्या मूलभूत गरजा सुद्धा या ठिकाणी जन्माला येत असतात. वारकरी संप्रदाय सुद्धा सांगतो संसारात राहत असताना मानवाला निदान 4x4 ची खोली असावी, एखादी कोपी असावी, खाण्यापुरतं अन्न असावं आणि झोपण्यापुरती जागा असावी. निर्वाह पुरते अन्न छादन आश्रमासी स्थान आश्रमासी स्थान. निर्वाह पुरते अन्न छादन पुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरतं अन्न असावं लागतं, झोपण्याकरता जागा, राहण्याकरता घर असावं लागतं. या मानवाच्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी जन्माला आल्या आणि जन्माला आल्यानंतर त्या या ठिकाणी आपल्याला कराव्याच लागतात. म्हणून या परिवाराने सुंदर अशा वास्तू उभारल्या महाराज. नाही तर माणसाला 4x4 ची खोली बस होते. पण आता महाराज समाज आहे, बरोबर का नाही? समाज हा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा प्रत्येकाचा बदलून गेला. माणूस कोणत्या लेवलचा, काय करतो, काय कसं आहे, त्याचा राहणीमानावरून माणसं आज ठरवतात, बरोबर की नाही? जेवढे कपडे कडक तेवढा माणूस, जेवढा बंगला मोठा तेवढा. आता ही समाजाची रीत झाली. म्हणून या काला तस्मै नमः जगासोबत आपल्याला चालायचंय. म्हणून या मानवाच्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी जन्माला आल्या. जन्माला आल्यानंतर मग महाराज खऱ्या अर्थानं आमच्या वारकरी संप्रदायाने तुझा संतांनी सुद्धा या जीवन जगण्याची नियमावली सांगितली. जीवन जगत असताना पहिले 25 वर्ष माणूस शास्त्र सांगतं विद्या कमवावी. 25 वर्षानंतर 25 ते 50 पैसा कमवावा. 50 ते 75 तो चांगला बोला ना खर्च करावा आणि 75 ते 100 काय करावं? ठाईचं पैसोनी कराये कचित, ठाईचं पैसोनी कराये कचित, एक चित्त ठाईचं पैसोनी कराये कचित, पैसोनी कराये कचित, ठाईचं पैसोनी कराये कचित, ठाईचं पैसोनी कराये कचित, ठाईचं पैसोनी कराये कचित, ठाईचं पैसोनी कराये कचित, आवडी आनंद
पाहते गुरुजी आळवावा आवडी आनंद आळवावा नंतर महाराज सांगतात ठाईचं बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळावावा. ही सांसारिक जीवाची नियमावली आहेत. पहिली विद्या कमवायला सांगितली महाराज, विद्या कमवल्यानंतर दुसरं धन कमवायला सांगितलं. पण महाराज धन कमवत असताना धन मिळवत असताना ते धन 2 नंबर नाही तर 1 नंबर नाही मिळवा. म्हणजे ते धन वाईट मार्गाने नाही तर उत्तम आणि चांगल्या व्यवहाराने मिळवा. अभंगाच्या पहिल्या चरणात जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे शेट पैसा गेला पण काय अडचण नाही सर, सगळं पाशन चला. महाराज असे हे मी माझं परम भाग्य समजतो की ही संपूर्ण मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिली, नाहीतर ही सगळी मला गुरुस्थानी आहे. नाहीतर महाराज काही ठिकाणी त्या वणीजवळ गेलो गुरुजी, आदिवासी आमदारी कोण नरेरी तात्याची रोड 5 गायक या बाजूनं गुरुजी कीर्तन संपेपर्यंत एका नाही प्रमाण दिलं. मी तिथं म्हणलं महाराज तुमच्या गावात सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, वादक चांगले आहे, उपस्थिती चांगली, मंडप चांगला आहे, फक्त मला खेद एका गोष्टीचा आहे. म्हटलं एवढे गायक असताना एकानं प्रमाण दिले. मग त्यानं प्रमाण दिलं नको खेद करू. वा एकदा जोरदार टाळी वाजा. जोडोनी दाना उत्तम व्यवहार. महाराज सांगतात पैसा कमावला पाहिजे पण उत्तम व्यवहाराने, कारण या सांसारिक जीवामध्ये जेवढा पैसा महत्वाचा आहे तेवढं या ठिकाणी काहीच महत्वाचं नाही. महाराज जर माणसाकडे पैसा असेल तर लांबचं जरी नातं असलं तरी माणूस म्हणतो ते आमचे धनवंत लागी. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, धनवंत मान्यता आहे जगी. हा धनवंत लागी सर्व मान्यता
उचलायचं काम करतो खेकडा प्रमाण आजारी असं वाटतंय केवढा मोठं गुळ उचलावून गुरुजींच्या तोंडात घालावा पण इथं मला दिसना तेव्हा तुम्हाला चला धनवंता लागी सर्व मान्यता है जगी सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई या जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण पैशासाठी पळत असतो प्रत्येक जण धावपळ करतो पैशासाठी पैसा मिळवण्यासाठी महाराज सांगतात तुका म्हणे जण आणि धनासाठी देती प्राण इतका पैसा महत्वाचा या सांसारिक जीवनामध्ये महाराज किती महत्वाचा आहे प्रत्येकाला आपण मान देतो सन्मान देतो तो पैसा पाहून बघा का किती पैसा महत्वाचा आहे महाराज आता ही संपूर्ण मंडळी आता मी इथं आलो कशा करता वा हुशार मंडळी महाराज हा असं कीर्तन संपेपर्यंत म्हणा असं प्रेमा करता प्रत्येक जण धावपळ करतो ती पैसा करता आणि पैसा मिळवलाच पाहिजे तो एक पुरुषार्थ आहे तो कमावलाच पाहिजे पण महाराज सांगतात चांगल्या व्यवहाराने कमावला पाहिजे पण कमावला पाहिजे जीवनामध्ये पैसा नसेल तर महाराज स्वतःची बहीण किंमत देत नाही स्वतःची बायको किंमत देत नाही एवढंच काय हातपाय जर एकदा थकले पैसा येण्याचा बंद झाला तर बाईल म्हणे खर मरता तरी बरं नाशिले घर म्हणून जीवनामध्ये पैसा कमावला पाहिजे पण पैसा कमावल्यानंतर महाराज सांगतात उदास विचारे चांगल्या पद्धतीनं चांगल्या व्यवहारानं चांगल्या पद्धतीनं तो खर्चही करता आला पाहिजे जसं या मंडळीनं उत्तम अशी वास्तू बनवून ज्या प्रमाणाने तो पैसा खर्च केला तसा आपल्याला तो खर्च करता आला पाहिजे मग महाराज या घरात आल्यानंतर पैसा कमवायचा प्रॉपर्टी कमवायची हे सगळं झालं पण मग हे कीर्तन भजन आम्ही कशा करता करायचं ऐका प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे लोक देवळात केंद्रात गेल्यानंतर देवाला सांगतात देवा आमच्या जवळ पैसा आहे प्रॉपर्टी आहे धन आहे दौलत आहे बँक बॅलन्स आहे सगळं आहे पण मग एका गोष्टीची कमी ती कशाची ती आहे सुखाची सुखाची कमी जीवनामध्ये कमी असते सुखाची कमी असते म्हणून देवळात गेल्यानंतर प्रत्येक जीव देवाला सांगतो देवा तुझ्या आशीर्वादानं सगळं आहे अहो ज्याला नाकाचा शेंबूड पुसता येत नाही ते सुद्धा मंदिरात गेल्यानंतर देवाला सांगतं देव बाप्पा मला काय ठेव सुखाचं ठेव म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची म्हणून ते सुख आपल्याला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल त्याच्याकरता त्या पांडुरंगाचं आपल्याला भजन करावं लागेल का सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी त्याला सोडून दुसरीकडे सुख नाही महाराज म्हणून एक काम करा ते सुखा लागी करशी तळमळ तरी तू आता आली वारी 15-20 दिवसावर पंढरीसी झाले आपल्याला सुख पाहिजे असेल तर महाराज सांगतात पंढरपूरला आपल्याला जावं लागेल पंढरपूरला गेल्यानंतर महाराज म्हणतात ऐका तिथं गेल्यानंतर तू अवघाची सुख रूप होशी प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे महाराज नुसता पैसा कमवून चालत नाही जीवनामध्ये सुख अपेक्षित आहे कोट्याधीश माणसं झाले पण गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आमचा झोपडीत राहणारा शेतकरी असतो जेवण केलं का बसल्या बसल्याच त्याच्या समाधान असतो महाराज जेवढं कमवतो पोटा करता तेवढं खातून त्याच्या करतात म्हणून जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे कितीही पैसा कमवा सुख भेटत नाही अहो पैशासाठी महाराज आपल्या समोर डोळ्यासमोर हे प्रकरण पैसा बघून लग्न केलं एवढंच नाही किती सोनं दिलं
51 तोळे एक फॉर्च्युनर. पण ऐका, हा इतका पैसा प्रॉपर्टी हे सगळं बघून लग्न केलं महाराज. पण त्या मुलीचं वाक्य आहे, सगळं मला भेटलं पण माझा नवरा मला भेटला नाही. नवरा मला भेटला नाही म्हणजे महाराज तिला तिच्या आयुष्यामध्ये सुख भेटलं नाही. तिचा नवरा तिचा कधी झालाच नाही. पैसा आपण कितीही कमवू शकतो, प्रॉपर्टी आपण कितीही कमवू शकतो, पण माणसाच्या जीवनात जर सुख नसेल ना, कितीही पैसा असू द्या, तो पैसा आपण पेटून दिला ना काही उपयोग नाही महाराज. इतका पैसा आहे माणसाकडे, त्याच्यात जळतील माणसं. इतका पैसा आहे. किती पैसा होता तिथं, अहो इतका पैसा होता, पेटलं तर महिनाभर विझवणार नाही इतका पैसा दिलेला होता. पण ऐका, पैसा बघून लग्न झालं, पैसा प्रॉपर्टी बघून लग्न झालं, तर आज त्या आमच्या ताईला प्राणाला मुकावं लागलं. म्हणून माझी विनंती आहे, जीवनामध्ये महाराज थोडा पैसा कमी असला तर असू द्या, पण मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे की नाही हे बघून लग्न करा. नाही तर गुरुजी आता लग्नाचं लय अवघड झालं. लग्नाच्या अपेक्षा जर विचारल्या, मुलीला जर मुलीच्या आई, मुलीला नाही मुलीच्या आईला अपेक्षा जर विचारल्या तर मुलीची आई सांगते महाराज पोरगा कुठंतरी चिट केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या नोकरीला त्याला 10 एकर. अगं मावशी तू रोज उठली का रोजा नाही? पुढची अपेक्षा आईला विचारावं, महाराज तो एकटाच पाहिल, दोघाल का फाशी घ्यायला होती. शेवटची अपेक्षा जर मुलीला विचारली, ती मुलगी सांगते महाराज मला असा नवरा पाहिजे, त्याला आईबापच नसले पाहिजे. अपेक्षा वाढत चालल्या. म्हणून जीवनामध्ये पैसा थोडा कमी कमवला तर चालेल, पण जीवनामध्ये आंतरिक सुख समाधान जास्त कमवलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, सुख पाहिजे ना तुम्हाला पंढरपूरला जावं लागेल. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. मग महाराज पंढरपूरला जावं लागेल का? अहो पंढरपूरला जाण्यापेक्षा एक काम करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जेवा. त्या एक देव, तो एक देव आपल्याला केल्याशिवाय सुख भेटणार नाही. का सुख भेटत महाराज आपल्याला? का सुख भेटत नाही? आपला असं आहे काका, वार बदलला का आपण देव, बोला ना, वार बदलला का आपला देव बदलला. हे बघा, सोमवार उगवला की इतकी महादेवाची भक्ती, बाबा अंगाला कपाळा. बरं दिनू दादा, ते प्रदीपजी मिश्रा आल्यामुळं महादेवाच्या मंदिरात इतकी गर्दी व्हायला लागली. नाही तर महादेवाच्या मंदिरात कोण जात नव्हतं. महादेवाच्या मंदिरात 4च डोके, कोणते? बंबोले टेकडीवाले, चिलीम भराय ताजा दम लगाने. वा वा, हे सोडले तर महादेवाच्या मंदिरात कोणी जात नव्हतं. पण जेव्हापासून त्यांनी सांगितलं 1 लोटा जल सब समस्या का, इतकी गर्दी झाली महादेवावरती. असं म्हणायला आपल्याला काही अडचण नाही, महादेवावरती प्रदीप मिश्रांची कृपा झाली. आपला विषय काय चालू आहे? सोमवार बदलला की देव आपण बदलतो. सोमवार आला, भोले बाबा तेरी क्या ही बात है, दूर हो के भी तो पास है. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. सोमवारी महादेव सोमवार गेला, देवी आली, देवी गेली, बुधवार आला, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. बुधवारही गेला महाराज, उगवला गुरुवार. गुरुवारी मग मात्र 3 श्री 7 तया माझे दंडवत. गुरुवार गेला, शुक्रवार आला, शुक्रवारी जय संतोषी माता. शुक्रवार संपला, उगवला शनिवार. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडसमुदं तं नमामि शनीश्वरम. किंबहुना शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. संपला शनिवार. मग अहमवाघ्या सोमवाघ्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लगा देव करा कैवारी. हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारी
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी सावध होनी भजनी लागा देव करा काही भजनी लागा देव करा काही माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी महाराज सांगतात अशी वार बदलले असे देव बदलले की देव तर भेटणारच नाही परिणामी आपल्याला दुःख भोगावं लागेल का दुःख भोगावं लागतं आपण वार बदलले की महाराजांचं सरळ सरळ सांगणे आपुला तो एक नाही तर आजच्या काळात दादा इतके देव झाले किती देव झाले किती 30 कोटी तर सोडा पण आपली केलेले आपल्या उमरी काला लिंबा काला बांधावरला येरीवरला पांदीवरला इतके ते वाटीत शेंदूर कालवायचा आणि देवाला जाऊन कधी दसऱ्याच्या दिवशी बरोबर ना शेंदूर कालवायचा ना आपल्या बांधावरती एखादा देव असतो त्याला जाऊन चोळायचा बरं काय सोबत पाणी नेलेलं नसतं खरकाट हात शेजारच्या दगडाला पुसून द्यायचा माग होऊन येणाऱ्याला वाटतं इथे किती देव आहे 2 देव येतो माग होऊन येणाऱ्याला दोन्हीला शेंदूर लावतो खरकाटा हात तिसऱ्याला वाटतं इथे किती आहे चौथ्याला वाटतं इथे किती आहे संध्याकाळपर्यंत तिथे देवाची MIDC तयार होती महाराज सांगतात अशा देवाचं भजन करू नका जे देव आपल्या पोटाला खायला मागतात त्यांचं भजन करून उपयोग शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी होते की ते ये 30 कोटीनी हे बाकीचे तर झालेच पण 2 जणांनी अजून 2 देव वाढवले कोणी ड्रायव्हर आणि कंडक्टर आनदेव आणि जानदेव अशा देवाचं भजन कीर्तन करून उपयोग नाही पण असं आहे महाराज घरात जर 10-5 वर्ष पोराच्या लग्नाला झाले नाही पाळणा आला मग तरी ताट घेतीन पांडुरंगा का नाही मग पुढं बांधावं पाय रे देवा माघारा जर पाळणा आला तर तुला 4 पायाचं कापील मग तरी कापली पाहिजे तिथे धरून जो देव आपल्या पोटाला खायला मग तो मारा तो आपलं चांगलं करू शकत नाही आपलंच चांगलं व्हावं जर असल्यावर वाटत असेल तर विटेवर जो उभा आहे कटेवरती ज्याच्या हात येतो या जगाचा बाप आहे त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्या चरणावरती मस्तक ठेवा सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका जय हो पुंडलिका पाठी उभे सुखाचे सुख चंद्रभागे सुखाचे सुख चंद्रभागे कुंडलिका वाणी कुंडलिका पुंडलिका
म्हणतात सुखाचे जे सुख कुठं आहे? त्या पंढरपूरला आहे. आणि तिथं गेल्याशिवाय आपल्याला महाराज पर्याय नाही, त्या पांडुरंगाशिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये सुख अपेक्षित असेल तर त्याचं भजन करावं लागेल, त्याची भक्ती करावं लागेल. का महाराज आम्हाला भजन करावं लागेल? ऐका, आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेस हा जीव होता त्यावेळेस या जीवाला वरती फॅन लावलेला होता, साईडनं कूलर होतं, एका बाजूने एसी होता. कुठं? बोला ना बोला ना, कुठं? आईच्या बाबा बरोबर आहे ना? महिला मंडळ झोपल्या का काय? आईच्या गर्भामध्ये वर फॅन, साईडनं कूलर होतं का? महाराज सांगतात त्या आईच्या गर्भामध्ये असताना ऐका, काय सांगू गर्भीची यातना. गर्भामध्ये असताना जीवाने देवाला आवाज दिला, देवा या गर्भवासामध्ये खूप दुःख, एक काम कर, एक वेळ करी या दुःखावे ग, एक वेळ करी या दुःखावे गणे. देवाला आवाज दिला गर्भात असताना जीवाला. देवानं तो आवाज ऐकला. देवानं विचारलं, मी तुला याच्यातून मोकळं करतो, पण काम काय करशील? रात्र आणि दिवस पांडुरंग, रात्र आणि दिवस पांडुरंग, रात्र आणि दिवस पांडुरंग, हा रात्र आणि दिवस. आठवीन पाय हा माझा नवस, याच्यातून मला मोकळं कर, मी तुझं भजन करील. परिणामी जीवा देवानं जीवाला मोकळं केलं. आणि जन्माला आल्यानंतर हा जीव देवाला म्हणायला लागला, कोहम देवा मी कधी म्हटलो होतं असं? परिणामी जीवाला दुःख भोगावं लागतं. कारण महाराज गर्भात असताना देवाला नवस केला होता, मी तुझं भजन करील. नवस पूर्ण झाला नाही. साधा बांधावरच्या देवाला नमस्कार केला, तो जर पूर्ण झाला नाही तर काय काय दुखणे आपल्या घरात उठत्या आपल्यालाच माहिती. तर विश्वाच्या मालकाला नवस करून आपण जन्माला आलेलो आहे, आणि त्याचा नवस जर पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्ण जर केला नाही तर परिणामी दुःखच भोगावं लागणार आहे. कारण मनुष्य जात सकळ स्वभावताची. देवानं आपल्याला जन्म दिला, तो इथं भजना करता देवी दिला देह, भजना गोमटा तो हे झाला पाटा. भजना करता दिला महाराज, का भजन करायचा? हा देह कधी जाईल याचा भरोसा नाही. देह म्हणजे पाण्यावरती आलेला बाबा बुडबुडा, कधी फुटल सांगता येत नाही. आता मी जर कीर्तन करतोय, 1 तासानं बातमी सुद्धा येऊ शकते. कीर्तन करीत होता, गेला पुढं घरी, भरोसा नाही महाराज. संत महात्मे वारंवार आपल्याला सांगतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्मा, कधी जाईल याचा भरोसा नाही. हे बघा, जेवण करून आतुरणावरती किती वाजता पडायचं आपल्या हातात आहे. झोप किती वाजता लागावी हे कोणाच्या हातात आहे. झोप लागली सकाळी उठवायचं का नाही हे कोणाच्या हातात आहे. 10 वाजले म्हातारा उठाना, म्हणून म्हातारी उठवायला गेली. जसा म्हातारीनं धक्का दिला तसाच म्हातारा, मग म्हातारीनं स्वर लावला, हवा आमच्या संग एक शब्द बोला ना. अगं बाई तो आता, तो जवळ होता तवर नीट बोलली नाही ना. बरं महाराज, ते रडायला लागल्यानंतर प्युअर बेवडा असू द्या, त्यानं एकादश कधी धरली नाही, कधी एक कोंबडी मोकळी सोडली नाही. तो गेल्यानंतर, बाई माझ्या रामाच्या तोंडात तुळशीचे पान, अगं बाया की तुळस उपटून घातली तरी काय उपयोग होणार. बरं, तिथं गुरुजीच्या घरात माणूस गेलेला असतो, त्या घरात ज्या बाईला रडता येतो तिची 10-12 दिवस भलती माझ्या 2 बाया चहा आणून द्यायला, 2 बाया जेवण आणून द्यायला. आणि जिला रडता येत नाही, कपडे धुई, भांडे घस, घर झाड, घर पूस, अशा अवकाळा बिचारीच्या. मला सांगायचं काय, देवानं भजना करता दिलाय म्हणून तो आपण भजना करता वापरला पाहिजे. संसाराची नियमावली सांगत असताना पैसा तर कमवायला सांगितलाच, पण चांगल्या मार्गाने सांगितला. चांगल्या मार्गाने म्हणजे महाराज उत्तम व्यवहाराने. त्या ठिकाणी व्यवहार उत्तम असला की जीवनामध्ये विचार सुद्धा तसेच येतात. म्हणून जीवनामध्ये
पैसा जितका महत्वाचा आहे तेवढं सुख महत्वाचं आहे. आणि ते सुख एकदा आपल्या जीवनात आलं की दुसरं काही आपल्याला करायची गरज नाही. उत्तम व्यवहाराने पैसा कमवला आणि उदास अंतकरणाने खर्च केला की महाराज म्हणतात त्याला गती प्राप्त होते. कोणती? उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती ओ तो एक पावेल. गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खान. उत्तम भोगील क्या बात. जीव खानी. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती हा तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खानी. उत्तम भोगील जीव खानी. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेने. कोण उत्तमची गती पावेने? जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तमची गती पावेने. कोण उत्तमची गती पावेन? पर उपकारे नेने परनिंदा. उत्तमची गती पावेल. परश्रिया सदा बहिणी माया. उत्तमची गती पावेल. भूतदया गाई पशुचे पालन. उत्तमची गती पावेल. तान्हिल्या जीवन वना माझी. उत्तमची गती पावेन. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट. उत्तमची गती पावेल. वाढवी महत्व वडिलाचे. उत्तमची गती पावेल. परमपळ वैराग्याचे बळ प्राप्त करेल. उत्तमची गती पावेल. आणि ऐका, हे झालं पारलौकिक सुख गुरुजी. पारलौकिक सुख झालं, पण या संसारामध्ये कोणतं सुख आहे? महाराज म्हणतात ऐका, या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर तुका म्हणे ह्याची तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे हे आश्रमाचे फळ. तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे आश्रमाचे आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे. परमपद बळ वैराग्याचे. हा उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती हा तो एक पावेल. परमपद बळ वैराग्याचे. परमपद बळ वैराग्याचे. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खान. वा गुरुजी. बापू नंतर आम्ही. उत्तम भोगिन जीव खाणे. उत्तम भोगिन जीव उत्तम 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 भोगिन उत्तम 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 भोगील जीव खानी.
उत्तम 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 भोगी जीवकानी उत्तम भोगी हे उत्तम 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 भोगी उत्तम भोगी